तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय राज्याच्या राजकारणासंदर्भामध्ये, अर्थात ठाकरे गटासंदर्भामध्ये आपण चर्चा करूया. खरं तर ठाकरे गटाची आजची परिस्थिती काय झाली? राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या शरद पवार गटामध्ये आणि ठाकरे गटामध्ये सध्या झोपलेले दिसून येत आहे. खरं तर शिवसेनेची जागा आहे. आदित्य ठाकरेंना ही शरद पवारांना जागा द्यायला विरोध केला होता. संजय राऊतांनी ती जागा शरद पवारांना द्यावी अशी भूमिका मांडलेली आहे. मात्र काल 2 दिवसापूर्वी जी खासदारांची बैठक झाली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा शरद पवारांनी स्नेहभोजनासाठी बोलवलं होतं 2-3 दिवसापूर्वी. त्यावेळेला सुद्धा मी रिपोर्टिंगसाठी मुंबईत होतो. YB चव्हाण सेंटरला शरद पवारांनी जेवायला बोलवलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे 5-10 मिनिटं आले, निघून गेले. दोघं एकत्र आले होते. मूळ मुद्दा असा आहे की आता ठाकरे गटाचं काय चाललंय? खरं तर इतकी शरद पवारांना जागा दिली. मूळ मुद्दा आहे की शरद पवारांचं वय झालं. आता व्हीलचेअरवर ते बसून, जे परवा मी त्यांना बघितलं, व्हीलचेअरवर बसून ते गाडीमध्ये गेले. मग इतकं वय झालं तर राज्यसभेत जायची गरज काय? मुलगी सुप्रिया सुळे, सुप्रिया सुळे खासदार आहेत बारामतीच्या. ठीक आहे, ते अनुभवी ज्येष्ठ नेते आहेत. देशाला त्यांची गरज आहे, राष्ट्रवादीला गरज आहे. मात्र राज्यसभेत जाऊन शरद पवार काय करणार होते, हाही महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तिथे जाऊन शरद पवार फार मोठे बोलणार होते का? फार मोठे संसद डोक्यावर घेणार होते का? राज्यसभा वगैरे असं काही नाहीये. मग शरद पवारांनी सुद्धा आराम केला गेला पाहिजे की मी सल्लागाराच्या भूमिकेमध्ये. ठीक आहे, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये पार्लमेंटमध्ये ते जाऊ शकतात. असं काही नाही की बाबा तिथे आता राज्यसभेवर ते नाही आहेत त्यामुळे पार्लमेंटमध्ये जाता येणार नाही. जे आहेत सध्याचे त्यांना जाता येतं असं तर काही नसतं. पार्लमेंटमध्ये जे आजी माझे ते केव्हाही जाऊ शकतात, त्यांना अडवलं जात नाहीये. कारण ते सभागृहाचे नेते होऊन गेले असते किंवा लोकप्रतिनिधी होऊन गेलेले असते. त्यामुळे सभागृहामध्ये त्यांना काय अडवलं जात नाही. बाहेरच्या सभागृह म्हणजे परिसरामध्ये. त्यामुळे काय राज्याचं हवामान आहे ते पाहायला त्यांना काय 2-3 तास चिकर झाले असते राजकीय हवामान करायला. त्यासाठी राज्यसभेचीच गरज काय आहे? आणि शरद पवारांचे सगळ्यांशीच राजकीय संबंध आहेत. त्यामुळे दिल्लीच्या बंगल्यावर कदाचित त्यांना बंगला अपेक्षित असावा. सुप्रिया सुळेंचा वेगळा बंगला, आपला सुद्धा असावा, असं काय मत असावं कदाचित. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की आता मग ठाकरे गटामध्ये काय झालं तर प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची जागा द्यावी असे आग्रह आदित्य ठाकरेंचा अनेक वर्षांपासून तो आहे. खरं तर जे सांगितलं जातं की आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदींची प्रेम कहाणी जे मीडियातून किंवा सगळेमध्ये एवढं प्रेमात आदित्य ठाकरे का पडले प्रियंका चतुर्वेदीच्या, की तिच्यासाठी शरद पवारांना अंगावर घ्यायला लागलेले आहेत ठाकरे गट, की त्यांना का उमेदवारी दिली. हे सगळ्या गोष्टी किस्से आहेत मुळामध्ये. 2-3 वर्षापूर्वी संजय शिरसाटने सुद्धा म्हटलं होतं की प्रियंका चतुर्वेदी दिसायला खूप छान आहेत म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी आदित्यजीने दिली होती. अशा प्रकारचं संजय शिरसाटांचं विधान आहे, माझं नाही. 3 वर्षापूर्वीच ज्यावेळी खासदारकीवरून मग प्रियंका चतुर्वेदींना पक्षप्रवेश घेतला दिल्लीतून, काँग्रेसमधून ठाकरे गटामध्ये, मग मातोश्री झाला, मग राज्यसभेची उमेदवारी दिली गेली. युवराज, खरं तर युवराजांच्या प्रेमाखाते होती त्यावेळी उमेदवारी दिली. पण आता युवराजांना वाटलं की पहिला एकदा प्रियंका चतुर्वेदींना संधी दिली गेली पाहिजे. खरं तर प्रियंका चतुर्वेदींचा किती प्रभाव पडला, मीडियातून ते बोलल्या, स्पष्ट घेरण्याचा प्रयत्न केला, पण परफॉर्मन्स काय, महाराष्ट्राला काय फायदा झाला? महिलांच्या प्रश्नावर कधी आंदोलन दिसल्या का? किंवा महिला म्हणून एकत्र राज्यामध्ये किंवा दौरा केला खासदार म्हणून, किंवा किती राज्यसभेचा निधी वापरला गेला? हे सगळे प्रश्न आहेत. किंवा युवराजांचं प्रेम आहे, तुमचं कदाचित युवराजांवर प्रेम असेल राजकीय दृष्ट्या, मूळ मुद्दा असा आहे. पण मग प्रियंका चतुर्थींचं काय? सध्या संजय राऊत विरुद्ध प्रियंका चतुर्थी असा सगळा संघर्ष राजकारणामध्ये ठाकरे गटामध्ये सुरू झालेला आहे. एकीकडे ठाकरे गटातले काही नगरसेवक खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे 4-5 नगरसेवक 4-5 जे खासदार आहेत ते सुद्धा आता निघून जाणार आहेत. त्यामुळे एकूणच काय की सध्या ठाकरे गटामध्ये आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे, लोकांशी संवाद साधला पाहिजे, किंवा मातोश्री टू विधानभवन, मातोश्री ते वरळी एवढं करून चाललं नाही. पक्षाला पुढं न्यायचंय, पक्षात ध्येय धरणं न्यायचे. तुम्ही नगरपालिकेत निवडणुका झाल्या, आदित्य ठाकरे कुठेच नव्हते. आदित्य ठाकरे कुठे होते? एवढ्या महापालिकेचं इलेक्शन झालं, मुंबई सोडले तर कुठं फिरले? कुठं फिरलेच नाही ना. फक्त आम्हाला मुंबई पाहिजे.
टक्केवारी खाण्यासाठी, कमिशन खाण्यासाठी असा आरोप नेहमी केला जातो. बाकीचे हे पण आहेत ना, जिल्हे आहेत, तालुके आहेत, महाराष्ट्र अर्धा भाग आहे ना. मग त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आदित्य ठाकरे काय आपल्या त्या घुमेंडीतून किंवा त्या युवराजच्या याच्यातून काय निघताना दिसून येत नाहीये. त्यामुळे युवराजला आता बाहेर पडावं लागेल, महाराष्ट्र समजून जावं. ज्यावेळेला पर्यटन मंत्री होते त्यावेळेला सुद्धा ते आपल्या कधी मंत्रालयामध्ये आलेच नाही फार, त्यांच्या कॅबिनमध्ये 1-2-4 वेळा 5 वर्ष 2.5 वर्षामध्ये जे काय होतं 4-5 येऊन गेलेले आहेत. एक तरुण नेतृत्व, महाराष्ट्राला मुख्यमंत्री होण्याचं त्यांच्यामध्ये असलेलं कौशल्य बऱ्यापैकी असं म्हणून या, आणि अशा नेतृत्वाने महाराष्ट्र सांभाळला गेला पाहिजे. एक काम केलं गेलं पाहिजे. तरुणांना जोश, उत्साह शिवसैनिकांना दिलं गेलं पाहिजे की मी आहे सोबत. अशा परिस्थितीत शिंदेचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे पैसे खिरापत वाटतायत, पैसे घेताय, कमिशन देताय, सगळं देतायत. आणि तुम्ही काय करताय? तुम्ही सत्तेत असताना काय करू शकले नाही. आता विरोधी पक्षात मिनिमम शिवसैनिकांना जरी एनर्जी द्या, संघर्ष करताय त्यांना साथ द्या तुम्ही. त्यामुळे एकूणच काय, सध्या संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत, असा संघर्ष जो आहे, सध्या सामना जो आहे तो मातोश्रीवर सुरू झालेला आहे. आणि आता खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर ठाकरे गटाचं काय राहिलं नाहीये, शिल्लक काय राहिलं नाही फार काय. ते आता हळूहळू होतील. उद्धव ठाकरे सुद्धा प्रकृतीमुळे फार राजकारणात फार सक्रिय नसतात. त्यामुळे युवराजाकडे आलं तर युवराज आपल्या मातोश्री त्या वरळी पुरतं एका रोट्याभोवती ते खुरपुटत असतात. महाराष्ट्र त्यांना मातोश्रीतून अजून कळलेला दिसत नाहीये. आणि पर्यावरण मंत्री असताना किंवा पर्यटन मंत्री असताना तेव्हाही त्यांनी काय केलं नाहीये हवं तसं. एकूणच काय, ठाकरे गट आता काय बघूया काय होतंय, राहतंय, जातंय, कशा परिस्थिती आहे याच्यावर बोलूया. पण बिकट अवस्था आहे बघा ठाकरे गटाची. शिवसैनिक वाऱ्यावर आहेत. नव्या शिवसैनिकांना ठाकरे गटामध्ये जायची, पक्षप्रवेश करायची गरजच नाही मी म्हणतो. त्या नेत्यांनाच काय पडलं नाही. तुम्ही कशासाठी तिकडे जाता पक्षामध्ये? त्यांनाच काय पडलं नाही तुमच्या पक्षाबद्दल, तुमच्या नेतृत्वाबद्दल. त्यांनाच कधीच एनर्जी, धीर, ऊर्जा हे देण्याचं काम ते कधीच करत नाहीयेत. मग अशा लोकांनी, अशा तरुणांनी या पक्षामध्ये जायची गरजच नाहीये. जे पक्ष तुम्हाला सांभाळू शकत नाही, जो पक्ष तुम्हाला एक विचारधारा, एक अजेंडा असतो पक्षाचा, तोही कुठे दिसत नाही. भाजपामध्ये कसा अजेंडा असतो की कामं करा. जरी भाजपचे आम्ही तर म्हणतो भाजपचे नेते तर कार्यकर्ते नोकऱ्यासारखे त्यांना वागवले जातात. मी मध्ये पण व्हिडिओ केला, त्यांना इतकं काम दिलं जातं पण ते करतात, प्रामाणिकपणे करतात, शिवसैनिक पण काम करतात. मात्र त्यांना अजेंडाच नाहीये. भाजपच्या लोकांना किती कामं लावलं ते. काही लोकांना ठीक आहे, आता त्याच्यावर आपण बोलू. भाजपावर पण आपल्याला बोलायचं आहे की नको त्या लोकांना, बाहेरून आलेल्या लोकांना आमदारकी, खासदारकी देतात आणि आमचे भाजपचे अनेक वर्ष संघर्ष करतात, मात्र त्यांना नाही मिळत. बोलूया त्याच्यावर आपण एक दिवशी. सध्या ठाकरे गटावर आज बोलूया. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.